नमस्कार विद्यार्थी मित्रो. मी प्राध्यापक वाय बी मोहिते, विश्वासराव नाईक कला वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालय शिराळा. इयत्ता 12वी विषय भूगोल. लोकसंख्या भाग 2 या प्रकरणातील पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय, भेटतोय. याच्या अगोदर आपण लोकसंख्या भाग 1 या प्रकरणाच्या 3 व्हिडिओ संदर्भातली माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आपण त्याचा स्वाध्याय सोडवलेला आहे आणि त्याचबरोबर आपण काय केले आहे, एक टेस्ट देखील काय केले आहे, त्यावरती घेतलेली आहे. लोकसंख्या ही एक साधन संपत्ती आहे की ज्याला आपण मानवी संसाधन असं काय केलं जातं, म्हटलं जातं. लोकसंख्येचा जो विचार आहे तो मानवी संसाधन या अंगाने देखील काय केला जातो, केला जातो. लोकसंख्या भूगोलामध्ये मानवी संसाधन हा अतिशय महत्त्वाचा घटक समजला जातो. त्याच्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय, की मानवी संसाधनातील शारीरिक आणि बौद्धिक या दोन्ही वैशिष्ट्यांचा प्रदेशाच्या विकासावरती काय करतो, प्रभाव पडतो. म्हणजे बघा की मानवी संसाधनाचा वापर कसा केला जातो यावरती अवलंबून त्या प्रदेशाचा विकास असतो, किंवा त्या संसाधनाच्या वापराशिवाय इतर संसाधने वापरण्यावरती बंधने येऊ शकतात. म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये उपलब्ध असणारी जी संसाधने आहेत ती संसाधने त्या ठिकाणी असणाऱ्या मनुष्याकडून कोणत्या पद्धतीने वापरली जातात यावर अवलंबून त्या प्रदेशाचा विकास असतो. आता लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्येची रचना, लिंग गुणोत्तर, साक्षरता दर या बाबींचा अभ्यास महत्त्वाचा काय केला जातो, करावा लागतो. मग आता लोकसंख्येचे घटक जे आहेत त्या लोकसंख्येच्या घटकामध्ये पहिला मुद्दा महत्त्वाचा येतो तो म्हणजे वयोरचना. आता वयोरचना म्हणजे काय, तर एखाद्या देशातील असणारी गटानुसार लोकसंख्या म्हणजे वयोरचना होय. म्हणजे काय केलं जातं की एखादा देश असेल त्या देशामध्ये काय केले जाते की वयोगटानुसार लोकसंख्या विभागली जाते. मग त्यामध्ये अर्भक असतील, त्यामध्ये बालक असतील, त्यामध्ये कुमार असेल, युवक असेल, प्रौढ असेल, त्याचबरोबर वृद्ध असेल, या सगळ्यांचा समावेश हा काय केला जातो, वयोगटानुसार वेगवेगळा केला जातो. आता प्रत्येक देशाचा विचार केला तर प्रत्येक देशामध्ये या ठिकाणी वयोगटाचा जो हिस्सा आहे तो वेगवेगळा आपल्याला काय होतो, त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे देशानुसार तो काय करत असतो, बदलत असतो. तो हिस्सा बदललेला आपल्याला काय होतो, त्या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर बघा की साधारणतः एखाद्या देशामध्ये असणारी वयोगटाची स्थिती ही त्या देशाच्या प्रगतीचं कारण ठरू शकते. उदाहरणार्थ बघा की साधारणतः त्या ठिकाणी असणारी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या कोणत्या वयोगटामध्ये विभागलेली आहे यावरती अवलंबून ते देशाचा विकास, देशाची प्रगती काय केली जाते, अवलंबून राहिलेली असते. आता याचा अभ्यास करत असताना आपण बघूया की लोकसंख्या ही गटानुसार किंवा वयोगटानुसार जी विभागलेली असते ती वयोगटानुसार विभागल्यामुळं त्या ठिकाणी काय केले जातात की त्याचा अभ्यास मनोऱ्याच्या माध्यमातून केला जातो, ज्याला आपण लोकसंख्या मनोरा असं देखील काय केलं जातं, म्हटलं जातं. याचा अभ्यास याच्या अगोदरसुद्धा आपण काय केलं आहे की यामध्ये केलेला आहे. आता हे काय दाखवतं, तर लोकसंख्येचे वय व लिंग रचनेनुसार वितरण हे काय केलं जातं, मनोऱ्याच्या माध्यमातून दाखवलं जातं. आता मध्य ठिकाणी बघा की मध्य भागामध्ये म्हणजे या ठिकाणी जो आपल्याला दाखवतोय तो म्हणजे काय केला जातो की त्या ठिकाणी य अक्ष दाखवला जातो आणि या य अक्षावरती काय केलेलं आहे की वयोगट दाखवलेला आहे. आता यामध्ये खालून वरपर्यंत दिसतोय बघा त्या ठिकाणी की साधारणतः या ठिकाणी 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20 या पद्धतीने काय केले की वयोगटाची विभागणी आपल्याला काय होते, य अक्षावरती त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर बघा शेवटी तळाला या ठिकाणी काय केलं आहे की या ठिकाणी आपल्याला काय होतोय की क्ष अक्ष आपल्याला काय होतोय त्या ठिकाणी दिसून येतो. आता क्ष अक्षावरती काय केलं आहे की अक्षावरती आपल्याला त्या ठिकाणी लोकसंख्याची टक्केवारी काय केली आहे की त्या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणजे कोणत्या वयोगटामध्ये किती टक्के लोकसंख्या विभागलेली आहे हे आपल्याला काय होतं की या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर बघा की डाव्या बाजूला पुरुष आहे आणि उजव्या बाजूला आपल्याला काय होतं की त्या ठिकाणी स्त्रियांची संख्या आपल्याला काय होते, त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे एखाद्या वयोगटामध्ये एकाच वेळी
पुरुषांची संख्या किती आहे आणि स्त्रियांची संख्या किती आहे ही काय केली जाते, या मनोऱ्यामध्ये आपल्याला सहजासहजी दाखवता येते. त्यानंतर बघा की साधारणतः या मनोऱ्यावरून आपल्या लक्षात येतं की साधारणतः या ठिकाणी 0 पासून 5 वयोगट जो आहे तो 5 वयोगट आपल्याला काय होतो, अवलंबित व लोकसंख्या म्हणून काय केली जाते, ओळखली जाते. म्हणजे काय की 0 पासून 5 पर्यंत म्हणजे या ठिकाणी जी लोकसंख्या आपल्याला दिसून येते ही लोकसंख्या काय असते की अवलंबित व लोकसंख्या म्हणून काय केली जाते, ओळखली जाते. आता अवलंबित्व म्हणजे काय की ही जी लोकसंख्या आहे या लोकसंख्या उत्पादनासाठी त्याचा उपयोग होत नाही आहे, तर साधारणतः ती काय असते की इतर जी लोकसंख्या विभागलेली आहे त्या विभागलेल्या लोकसंख्येवरती काय असते, अवलंबून असते. त्यानंतर बघा की 15 पासून 19 वर्ष वयोगट हा वयोगटामध्ये कार्यशील लोकसंख्या आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. आता ही कार्यशील लोकसंख्या कुठं आहे, तर साधारणतः या 15 पासून ते जवळजवळ 59 इथपर्यंतची लोकसंख्या ही कार्यशील लोकसंख्या म्हणून काय केली जाते, ओळखली जाते. आता ही लोकसंख्या देशाच्या प्रगतीसाठी अतिशय महत्त्वाची काय केली जाते, समजली जातं. कारण ह्या लोकसंख्येच्या माध्यमातून त्या ठिकाणी उत्पादन हे मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला काय होतं त्या ठिकाणी दिसून येतं, म्हणून त्याला कार्यशील लोकसंख्या असं काय केलं जातं, म्हटलं जातं. त्यानंतर बघा 60पेक्षा जास्त वयोगटामधली लोकसंख्या. आता साधारणतः या ठिकाणी बघा की 60पेक्षा जास्त म्हणजे इथून वरची लोकसंख्या ही काय केली जाते की या गटामध्ये विभागलेली असते. आता ज्या देशामध्ये 60पेक्षा जास्त लोकसंख्या वयोगटाची लोकसंख्या असेल त्या लोकसंख्या वैद्यकीयदृष्ट्या किंवा त्या ठिकाणी आरोग्य सुविधेवरती होणारा खर्च आहे ती वाढवणारी लोकसंख्या म्हणून काय केली जाते, ओळखली जाते. म्हणजे एकंदरीतच या नकाशावरून किंवा या आलेखावरून किंवा या मनोऱ्यावरून आपल्या असं लक्षात येतं की ज्या देशामध्ये 15 पासून ते 59 वयोगटापर्यंतची लोकसंख्या जास्त असेल तर त्या देशाचा विकास हा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला काय होईल किंवा लगेच झालेला आपल्याला काय होईल त्या ठिकाणी दिसून येईल. परंतु ज्या देशामध्ये 0 ते 5 वयोगटातली व 60 वर्षापेक्षा जास्त वयोगटातली लोकसंख्या जर जास्त असेल तर मात्र त्या देशाची विकास हा होण्यासाठी वेळ लागणार आहे किंवा विकास लवकर होणार नाही आहे, हे आपल्याला काय होतं की यामधून दिसून येतं. त्यानंतर बघा की आता आपण काय करतो आहे की या ठिकाणी आपण 3 मनोऱ्यांच्या आकृत्या आपल्याला काय होतात या ठिकाणी दिसून येतात, की जसं आपण मगाशी बघितलेलं आहे की त्या ठिकाणी मनोऱ्याचा एक आपण काय केला, अभ्यास केला. त्यामधला हा पहिला मनोरा आपण काय केला आहे की अभ्यास केला आहे. आता यामध्ये सुद्धा बघा की तिन्ही मनोरे आपल्याला काय होतात की मगाशी जसा अभ्यास केला त्या पद्धतीच्या आराखड्यानुसार आपल्याला काय केले आहेत की या ठिकाणी दिलेले आहेत. यामध्ये अ मनोरा आहे, त्यानंतर या ठिकाणी आ मनोरा आहे आणि त्यानंतर ई मनोरा आहे. हे 3 मनोरे वेगवेगळ्या देशांचं प्रतिनिधित्व आपल्याला काय होतात त्या ठिकाणी दिसून येतात. त्यामध्ये सुद्धा काय केलं आहे की या ठिकाणी स्त्रियांचं प्रमाण पुरुषांचं प्रमाण दिलेलं आहे. त्याचबरोबर जो य अक्ष आहे त्या य अक्षावरती 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15 या पद्धतीने काय केलं आहे त्या ठिकाणी वयोगट दिलेले आहेत. त्यानंतर याच ठिकाणी आपल्याला काय केलं आहे की क्ष अक्षावरती खाली या ठिकाणी काय केलं आहे की आडव्या रेषेने आपल्याला त्या ठिकाणी लोकसंख्येची टक्केवारी वयोगटानुसार काय केलं आहे की विभागून दिलेलं आहे. या पूर्ण आकृतीचं आपल्याला काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे आणि त्यावरती आधारित 6 प्रश्न विचारले आहेत. त्या 6 प्रश्नांची उत्तर आपल्याला काय करायचे आहेत की या ठिकाणी बघायचे. आता तर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, 1-2 मिनटं या आकृतीचं निरीक्षण करा आणि निरीक्षण करून झाल्यानंतर आपण काय करूया की त्याच्या खालचे प्रश्न सोडवूया. ठीक आहे. आता बघा की यानंतर यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे काय, कोणत्या मनोऱ्यात बालकांची संख्या सर्वात कमी आहे. आता याचं उत्तरही तुम्हाला मी पुढं दिलेलं आहे की ई मनोऱ्यामध्ये बालकांची संख्या काय आहे की सगळ्यात कमी आहे. आपण जर याचं निरीक्षण केलं तर निरीक्षण करत असताना आपल्याला काय होतं की निदर्शनास येईल की बालक हा साधारणतः 0 ते 5 वयोगटामध्ये आपल्याला काय होतो त्या ठिकाणी दर्शवतो. बालक हा 0 ते 5 या वयोगटामध्ये आपल्याला दर्शवतो. आता या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर या ठिकाणी बालकांची संख्या जास्त आपल्याला त्या ठिकाणी आढळते. या ठिकाणी सुद्धा बालकांची संख्या जास्त आपल्याला आढळते, परंतु तुलनेनं यामध्ये बालकांची संख्या आपल्याला काय आहे, कमी आढळते. म्हणून आपण काय केलं, निरीक्षण केलं आणि आपण उत्तर काय दिलं, ई या ठिकाणी काय आहे
की बालकांची संख्या ई मनोऱ्यामध्ये बालकांची संख्या सर्वात कमी आपल्याला आढळते. त्यानंतर बघा की त्याच्या पुढचा आहे तो म्हणजे काय, की कोणत्या मनोऱ्यामध्ये वृद्धांची संख्या सर्वात कमी आहे. तर त्याचं उत्तर दिलेलं आहे अ मनोऱ्यामध्ये. मग आता त्यामध्ये बघा साधारणतः या ठिकाणचं अ मनोरा म्हणजे हा मनोरा आला बरोबर. आता या ठिकाणी बघा वृद्धांची संख्या या ठिकाणी जास्त आहे. इथं बघा वृद्धांची संख्या आपल्याला या ठिकाणी जास्त आहे आणि या ठिकाणी मात्र काय आहे की वृद्धांची संख्या अतिशय कमी आपल्याला आढळते. त्यामुळे आपण उत्तर या ठिकाणी लिहिलं की अ हा मनोरा आहे की ज्या ठिकाणी वृद्धांची संख्या सर्वात कमी आहे. या पद्धतीने आपण काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे आणि पुढील प्रश्नांची उत्तरे काय करायची आहे की त्या ठिकाणी द्यायची आहेत. त्यानंतर बघा की पुढचा आहे तो म्हणजे कोणता मनोरा युवा राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो. आता युवा राष्ट्रांचे प्रतिनिधित्व म्हणजे काय, की साधारणतः 15 पासून ते 59 वयोवर्ष वयोगटातील जी लोकसंख्या आहे ती काय करते की युवा गटामध्ये ओळखली जाते किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या कार्यशील लोकसंख्येमध्ये काय केले जाते, त्याची गणना केली जाते. आता यामध्ये बघा की युवकांच्या प्रमाणाचा जर विचार केला तर साधारणतः या मनोऱ्यामध्ये काय आहे, की युवकांचं प्रमाण आपल्याला काय होतं त्या ठिकाणी जास्त आढळतं. म्हणून काय असणार आहे, या तिन्ही मनोऱ्यापैकी हा मनोरा आहे की ज्या राष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो त्या राष्ट्राचं युवा प्रतिनिधित्व जास्त आपल्याला काय होईल की त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर बघा कोणता मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. आता त्यामध्ये बघा की वैद्यकीय खर्च जास्त म्हणजे काय, की ज्या देशामध्ये किंवा ज्या देशाची लोकसंख्या विभागत असताना 60 वर्षापेक्षा जास्त वयोगटाची लोकसंख्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी काय असणार आहे, की वैद्यकीय खर्च जास्त असणार आपल्याला काय होईल त्या ठिकाणी दिसून येतो. यामध्ये बघा हा मनोरा आहे की ज्या मनोऱ्यामध्ये काय आहे की वैद्यकीय खर्च आपल्याला काय होतो की त्या ठिकाणी जास्त आढळतो. त्यानंतर बघा की पुढचा प्रश्न आहे 5वा, की विपुल मनुष्यबळ असलेल्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व कोणता मनोरा करतो. तर याचं उत्तर आहे उत्तर आहे. कारण का की मगाशीच आपण बघितलं की या ठिकाणी मनुष्यबळ हे काय आहे की या आकृतीमध्ये मनोऱ्यामध्ये जास्त आपल्याला काय होतं त्या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, कोणते मनोरे विकसनशील व विकसित राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतात ते सांगा. आता यामध्ये बघा की विकसित आणि विकसनशील राष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे मनोरे म्हणजे 2 आहेत या ठिकाणी. त्यामध्ये मनोरा आणि हे 2 मनोरे काय करतात की विकसित राष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे मनोरे म्हणून काय केले जातात, ओळखले जातात. आता हे आपण 6 प्रश्नांची उत्तर काय केलेत की या ठिकाणी निरीक्षण केलेलं आहे आणि आपण काय केले आहेत, बघितलेले आहेत किंवा सोडवलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, हे ऐकत असतानाच आपण काय करायचं आहे की आपल्या भूगोलाच्या वहीमध्ये या आकृतीचं काय करायचं, या मनोऱ्यांचं काय करायचं, निरीक्षण करायचं आणि आपल्या वहीमध्ये हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं व्यवस्थितरित्या काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. त्यानंतर बघा की आता मनोऱ्याचे प्रमुख 3 प्रकार पडतात. आता या मनोऱ्याच्या प्रकारांचा अभ्यास करत असताना त्याचे 3 विभागामध्ये विभाजन केलेलं आहे. आता कोणकोणते विभाग आहेत, तर पहिला विभाग आहे तो म्हणजे विस्तारणारा मनोरा. दुसरा विभाग आहे तो म्हणजे संकोचणारा मनोरा आणि तिसरा विभाग आहे तो म्हणजे स्थिरावलेला मनोरा. आता यामध्ये बघा की विस्तारणारा मनोरा आहे तो कशा पद्धतीचा आहे, तर यामध्ये बघा आकृती आपण ज्या ठिकाणी बघितली त्या ठिकाणी आपल्याला विस्तारणारा मनोरा काय होतो की त्या ठिकाणी दिसून येतो. आता या मनोऱ्याचं वैशिष्ट्य बघा काय आहे, की या मनोऱ्याचा तळभाग हा विस्तारणारा असून शीर्षाकडे तो काय होतो, निमुळता झालेला आपल्याला काय होतो त्या ठिकाणी दिसून येतो. आता तळभाग म्हणजे काय, की हा भाग आपल्याला काय होतो या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे हा काय झालेला आहे की तळभागामध्ये विस्तारलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आणि शीर्षाकडे तो काय होतो, निमुळता झालेला आपल्याला काय होईल की त्या ठिकाणी दिसून येईल. हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे. याचाच अर्थ काय, की ज्या पद्धतीने याचा वयोगट वाढतो किंवा वय वाढत जाते त्या पद्धतीने काय होणार आहे, की याचा मृत्यूदर वाढत गेलेला आपल्याला काय होईल की त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे ज्या पद्धतीने वयोगट वाढतो त्या पद्धतीने मृत्यूदर काय झालेला आहे की त्या ठिकाणी वाढलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. याचाच अर्थ असा की जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही या मनोऱ्यामध्ये काय होतात, आपल्याला जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी
आढळलेले दिसून येतात. त्यानंतर बघा दुसरा आहे तो म्हणजे संकोचणारा. आता संकोचणारा मनोरा म्हणजे काय बघा, की साधारणतः आ प्रकारचा मनोरा हा संकोचणारा मनोरा म्हणून काय केला जातो, ओळखला जातो. आता या मनोऱ्याचा तळ जो आहे तो संकुचित होत जातो आणि शीर्षाकडे तो विस्तारलेला आपल्याला काय होतो त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजेच काय बघा, की साधारणतः तळ आहे तो संकुचित आहे, म्हणजे या ठिकाणी संकुचित झालेला आहे आणि वर शीर्षाकडे काय झालेला आहे तो विस्तारलेला आपल्याला काय होतो त्या ठिकाणी दिसून येतो. याचाच अर्थ असा होतो की या मनोऱ्यामध्ये किंवा या मनोऱ्याचं प्रतिनिधित्व जो देश करतो किंवा ज्या देशाला हा मनोरा लागू पडतो त्या देशामध्ये वृद्धांची संख्या त्याच जास्त असते, तर तरुणांची संख्या आपल्याला काय होते त्या ठिकाणी कमी असलेली आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणूनच यामधून निष्कर्ष असा निघतो की जन्मदर हा त्या ठिकाणी कमी असतो, तर मृत्यूदर हा अगदी कमी असलेला आपल्याला काय होतो की या मनोऱ्यामध्ये आढळतो. म्हणजे ज्या ज्या राष्ट्रांना हे जे मनोरे लागू पडतात त्या त्या राष्ट्रांची वैशिष्ट्ये ही आपल्याला काय होतात की या पद्धतीने त्या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर बघा तिसरा मनोरा आपल्याला या ठिकाणी आपण बघतोय की स्थिरावलेला मनोरा. आता आपण मगाशी ज्याचा अभ्यास केला त्यामधला ई मनोरा हा आपल्याला काय होतो की स्थिरावलेला मनोरा म्हणून काय होतो की या ठिकाणी दिसून येतो. आता याचं वैशिष्ट्य काय आहे, तर या वयोगटामध्ये वयोगट जे दिलेले आहेत ते वयोगटामध्ये असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी ही जवळजवळ समान आपल्याला काय होते की त्या ठिकाणी आढळते. आता या ठिकाणी तुम्ही बघितलं तर या प्रत्येक वयोगटामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी काय आहे की टक्केवारी आपल्याला दोन्ही ठिकाणी काय होते स्त्रियांची आणि पुरुषांची हे आपल्याला काय होते समान त्या ठिकाणी आपल्याला आढळते. म्हणजेच काय की जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही अगदी कमी झालेले आपल्याला काय होतात त्या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे काय होतं की लोकसंख्या वाढ ही नगण्य म्हणजे अतिशय कमी प्रमाणामध्ये आपल्याला काय होते त्या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर आपण बघितलं की जेवढ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या ही निर्मिती होते किंवा लोकसंख्या ही म्हणजे अर्भकांची संख्या आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला वृद्धांची संख्या किंवा मृत व्यक्तींची संख्या किंवा जन्मदर आणि मृत्यूदर आपल्याला एकसारखा काय होतो त्या ठिकाणी जवळजवळ समान आपल्याला काय होतो त्या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर बघा की हे सर्व झाल्यानंतर ह्या मनोऱ्यांचा अभ्यास केल्यानंतर एखाद्या देशाचं भवितव्य हे वयोरचनेवरती काय करतं परिणाम करतं किंवा वयोरचना भवितव्यावरती काय करते परिणाम करते. म्हणजेच काय की जसं आपण मगाशी मनोऱ्याचा अभ्यास करताना बघितलं की ज्यामध्ये बालक आणि वृद्ध या वयोगटांचं आधिक्य जर देशामध्ये असेल तर त्या ठिकाणी आर्थिक भार त्या देशाचा वाढलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. तर कार्यरत गट जे आहेत म्हणजे ज्यामध्ये आपण 15 वयोगटापासून ते 59 वयोगटात जर जास्त असेल त्या ठिकाणी कार्यरत गट जास्त असेल, मनुष्यबळ जास्त असेल, तर त्या देशाचा विकास हा लगेच झालेला आपल्याला काय होईल किंवा लवकर झालेला आपल्याला काय होईल त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर बघा की आकृती क्रमांक 2.2 याचा अभ्यास करत असताना आता आकृती क्रमांक 2.2 काय दाखवते या ठिकाणी, तर भारताचा जी वयोरचना आहे त्याचा मनोरा काय होते या ठिकाणी दाखवते. म्हणजेच काय की 2016मध्ये भारतामध्ये असणारे जे वयोगट आहेत त्या वयोगटामध्ये असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी आपल्याला काय होते की या माध्यमातून दाखवलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आता दोन्हींचा आपण या ठिकाणी विचार केला तर याच्यावरती आधारित आपण निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्यावरती काय करायचे आहे प्रश्नांची उत्तरं आपल्याला काय करायचे या ठिकाणी द्यायचे. आता त्यामध्ये बघा पहिला प्रश्न असा आहे की आकृती 2.1 नुसार भारत कोणत्या मनोऱ्यात येईल. जसं मगाशी आपण 3 मनोऱ्यांचा अभ्यास केला, मनोऱ्यांचे 3 प्रकार अभ्यासले, त्यामधल्या कोणत्या प्रकारामध्ये येईल, तर हा जो मनोरा आहे तो हा मनोरा काय आहे की तळामध्ये विस्तारलेला आपल्याला काय होतो त्या ठिकाणी दिसून येतो आणि जसजसं लोकसंख्या वाढत जाईल जसजसं वयोगट वाढत जाईल तसतशी लोकसंख्या कमी झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजेच काय की हा मनोरा आहे तो या मनोऱ्याशी मिळता जुळता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्यामुळे उत्तर या ठिकाणी काय होणार आहे येणार आहे. त्यानंतर बघा की भारताची लोकसंख्या रचनेबद्दल भाष्य करा. आता यावरून आपल्याला काय काय निदर्शनास येतं, तर यावरून आपल्याला प्रमुख पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे काय जन्मदर आणि मृत्यूदर
यामध्ये आपल्याला काय होतो, त्या ठिकाणी जास्त आढळतो. तळामध्ये विस्तारलेला म्हणजे या ठिकाणी जन्मदर जास्त आहे आणि वर निमुळता झाला आहे म्हणजे या ठिकाणी मृत्यूदर जास्त आहे. म्हणजे एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर हे जास्त आपल्याला काय होतात, त्या ठिकाणी आढळतात. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे काय, की या ठिकाणी तरुणांची संख्या ही आपल्याला काय होते, या ठिकाणी दिसून येते. जर आपण या ठिकाणी बघितलं तर 15 पासून ते 60 वर्ष वयोगटातील तरुणांची संख्या आपल्या इथे काय, कार्यशील व्यक्तींची संख्या, मनुष्यबळाची संख्या आपल्याला काय होते, या आकृतीमध्ये जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दिसून येते. अशा पद्धतीने आपण काय केलं, की वयोरचना हा घटक आपण काय केला आहे, की यामध्ये बघितलेला आहे. धन्यवाद.